हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. आज आपल्या समोर मी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक घेऊन येतो आहे जो वेक्टर आपल्या 10 मार्कांना बोर्डाला विचारला जाणार आहे. त्याची क्विक रिव्हिजन मी मागच्या पार्ट मध्ये दिलेले आहे, तो अपलोड केलेला आहे. आता आज दुसरा पार्ट त्याचाच बघतो आहे की त्याच्यावर फक्त काय महत्त्वाचे क्वेश्चन्स कोणते पडतील आपल्या बोर्डसाठी, ते 12वीच्या बोर्डसाठी पडणारे जे काय एमपी क्वेश्चन्स असतील मी आज या पार्ट मध्ये ठेवणार आहे. त्यामुळे हा प्रॉपर बघा आणि फुल व्हिडिओसाठी खाली लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. तर चला आता आपण कोणता वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया आणि आपला हा चॅप्टर फिक्स करूया. तर चला सर्वात महत्त्वाचा पहिला क्वेश्चन जो मी ठेवलेला आहे की जो 2 मार्काला एमसीक्यू ला किंवा बोर्डला 2 मार्क सॉल्व्हिंगला विचारला गेलेला आहे बराच वेळा. काय क्वेश्चन आहे? इफ द वेक्टर्स हा 2i qj 3k and 4i 5j 6k आर कोलिनियर देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ q. आपल्याला q फाइंड करायची, दोन वेक्टर दिलेले आहेत. ठीक आहे, काय प्रॉब्लेम दिलेले जर दोन वेक्टर असतील तर लेट पहिल्या वेक्टरला a बार मानायचं, a बार इज इक्वल टू आहे तसा वेक्टर, देन b बार इज इक्वल टू दुसरा वेक्टर जो आहे त्याला आपण b बार मानलं. आणि जर दोन वेक्टर्स काय आहेत, कोलिनियर आहेत, त्यांना सांगायचं सिन्स a बार अँड b बार आर कोलिनियर. कोलिनियर असेल तर तुम्हाला मी सांगितलं काय फॉर्म्युला दिला होता की त्यांचे फक्त स्केलरचे डिव्हिजन करा, म्हणजे i ने i स्केलरला डिवाइड होईल 2/4, j ने j ला डिवाइड होईल -q/-5 आणि k ने k ला डिवाइड होईल 3/6 झाले डिव्हिजन. त्यानंतर कट बघा 2 1 2 2 2 4 2 चा भाग गेला म्हणजे इथे आला 1/2 इज इक्वल टू हे दोन्ही मायनस मायनस प्लस म्हणजे q/5 आणि इज इक्वल टू 3 1 3 3 2 6 म्हणजे इथे काय उरला 1/2. आता ह्या तीनही साइड इक्वल आहेतच कारण कोलिनियरचे पार्ट आहे. मग कोणत्या जर दोन साइड इक्वेट करा म्हणजे q ची व्हॅल्यू निघून जाईल. मग पहिल्या मी दोन साइड इक्वेट केल्या तर काय मिळालं बघा 1/2 इज इक्वल टू q/5 आणि जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं डिवाइड चा 5 केला मल्टिप्लाय 5 1 5 डिवाइड चा 2 ऍज इट इज आणि बघा q ची व्हॅल्यू म्हणजे 5/2. याला दुसऱ्या अल्टरनेट मेथडने पण सोडवता येतं, काय हरकत नाही. त्याला दुसरा एक फॉर्म्युला असतो अल्टरनेट मेथडचा, हाही वापरू शकतो आपण a बार इज इक्वल टू tb बार. कोणत्याही मेथडने यूज करून आन्सर येणं गरजेचं आहे. a बार आणि tb बार ने जरी सॉल्व्ह केलं, a बार ची जागी a बार ची व्हॅल्यू ठेवा, b बार ची जागी b बार ची व्हॅल्यू ठेवा, ते दोन्ही साइड इक्वेट करा, टी व्हॅल्यू निघून येत असते. असो एवढा तर खोलात जात नाहीये, एकदम इझी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चला पुढचं हा जरा बघा दोन वेक्टर कोलिनियर बद्दल होता. आता जर आपल्याला 3 पॉइंट्स दिले असेल तर त्याचे तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो लगेच. 3 पॉइंट्सचा कोलिनियरसाठी विचारलं गेलं काय बघा, शो दॅट द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. ह्या पॉइंट्स आहेत ए बी सी, 3 पॉइंट्स आहेत. आता जर कोलिनियरची कंडिशन विचारली गेली, मागच्या पार्ट मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी दोन वेक्टर असेल तर a बार इक्वल टू tb बार वापरा आणि जर 3 पॉइंट्स असतील तर काढल्यानंतर काय करायचं सांगितलंय, जर दोन वेक्टर असेल तर फॉर्म्युला a बार इक्वल टू tb बार वापरायचा आणि जर 3 पॉइंट्स असतील तर ab बार इक्वल टू tsa बार हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. कशासाठी? कोलिनियरिटीसाठी. मग मला सांगा ab बारची गरज होती, मग करणार काय तुम्ही की जर 3 पॉइंट्स दिलेले आहेत a b c तर तिघांचं काय करायचं बघा, लेट a बार तिघांचे पोझिशन वेक्टर आधी डिक्लेअर करा. लेट a बार b बार c बार बी द पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स a b c रिस्पेक्टिव्हली. त्यानंतर मग a बार इज इक्वल टू मग a पॉइंट जो होता त्याला फक्त a बार मध्ये मी रिप्रेझेंट करेल काय रे 3i 2j 4k झाला बघा पोझिशन वेक्टर. सेम तसाच b चा पोझिशन वेक्टर b बार डिफाइन केलाय 9i 8j 10k. तसंच c चा c बार डिफाइन केलाय -2i 3j 1k. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे काय त्यांनी जसं ए बी बार ए बार आपण काढावा लागेल कारण 3 पॉइंट्स हे फॉर्म्युला यूज होणार आहे. मग ए बी बार असेल तर फॉर्म्युला ए बी बार इक्वल काय असतो बी बार मायनस ए बार. मग बी मधून ए बार जर मायनस केला सबट्रॅक्शन बघा 9i 3i 9 3 6 आहे. पुढचा 8j 2j म्हणजे 6j आणि -10k बघा हे सबट्रॅक्शन -10k मायनस आणि पुन्हा -4 आहे तर मायनस ते प्लस होणार म्हणजे -10 + 4 आन्सर काय आहे बघा -6 मग इथे -6k. त्यानंतर पुढचा a चे बार काढला c बार - a बार. c बार मधून a बार सबट्रॅक्शन केली मी बघा -2i 3i म्हणजे -5 आहे. नंतर -3j 2j म्हणजे -5j आणि k मायनस आणि पुन्हा मायनस प्लस होणार म्हणजे 1 + 4 दॅट इज 5k. आता दोन्ही माहित झाल्यानंतर काय सांगायचं तुम्हाला की काय बघा a b बार इक्वल टू t c बार. लक्षात घ्या t ची व्हॅल्यू जर मिळाली तर प्रूव्ह झालं बघा दिलेले दोन्ही वेक्टर्स कसे आहेत कोलिनियर आहेत. मग नाव आपण काय करूया a b बार इज इक्वल टू t a c बार हा फॉर्म्युला मी घेतला. a b बार इज इक्वल टू a b बार ची व्हॅल्यू काय बघा, a b बार ची व्हॅल्यू आहे 6i
प्लस 6j मायनस 6k. राईट साईडला t इंटू ए सी बार. ए सी बार काय बघा आपला, तर ए सी बार आहे बघा आपला जो आता इथे -5 आहे मायनस 5j प्लस 5k. हा फॉर्म्युला यूज करतोय. टी ची व्हॅल्यू परफेक्ट मिळत असेल तर सांगावं लागेल की कोलिनियर आहे. जर नॉन झिरो व्हॅल्यू मिळाली तर कोलिनियर, झिरो मिळाली तर कोलिनियर होणार नाही. मग इथे बघा 6i प्लस 6j मायनस 6k. तिकडे काय करा, टी ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. टी ने आत मल्टिप्लाय केलं, t इंटू -5 मायनस 5ti, t इंटू -5 मायनस 5tj, t इंटू 5 5tk. हे झाली बघा तुमची मल्टिप्लिकेशन. आता आय कॅपने इक्वेट करा, म्हणजे काय होणार, बाय इक्वेटिंग जर मी इक्वेट केलं तर टीचा आपला आयचा स्केलर -5t आणि इकडे आयचा स्केलर आहे बघा 6. म्हणजे टी ची व्हॅल्यू काय निघाली, t इज इक्वल टू -5 मल्टिप्लाय तिकडे शिफ्ट करणं डिवाइड म्हणजे -6/5 ही टी ची व्हॅल्यू आली आहे. जर टी ची व्हॅल्यू मिळाली आहे, काय मिळाली, -6/5 आहे, पण झिरो मिळाली का, तर नाही. मग व्हॅल्यू ऑफ टी इज नॉन झिरो. सो वी कॅन से व्हॅल्यू ऑफ टी इज नॉन झिरो. नॉन झिरो असेल तर काय होऊ शकतं मग, देअरफॉर मग ए बी बार इज इक्वल टू, जर टी ची व्हॅल्यू माहित झाली तर तुमचा प्रॉपर व्हॅल्यू काय माहित झाली, दॅट इज इक्वेशन नंबर 1 म्हटलं मी. इथे कन्सिडर म्हणून सोडवायला घेतलं होतं आपण. हे कन्सिडर ते टी ची व्हॅल्यू तर ठेवून द्या. म्हणजे ए बी बार इज इक्वल टू काय व्हॅल्यू झाली आपली, टी म्हणजे आपला -6/5 आणि इनटू ए सी बार म्हणजे काय झालं बघा, ए बी बार इज इक्वल टू -6/5 ए सी बार. मग ए बी बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ ए सी बार. इथे म्हणू शकता ए बी बार हा याला म्हणतात स्केलर मल्टिपल ऑफ ए सी बार. आणि जर स्केलर मल्टिपल असेल ते प्रूव्ह झालं ए बी बार अँड ए सी बार आर कोलिनियर. ए बी बार अँड ए सी बार आर कोलिनियर. आणि जर हे दोन वेक्टर कोलिनियर असतील तर मग पॉइंट्स ए बी सी आर आल्सो कोलिनियर. झालं बघा प्रूव्ह पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर. डन. असं हे आपलं प्रूव्ह करून घ्यायचं आहे. काही अडचण नाही, हा फॉर्म्युला प्रॉपर यूज करायचा, त्याच्यातून तुम्हाला कोलिनियरची कंडिशन प्रूव्ह होणार आहे. चला, टी ची व्हॅल्यू निघाली, कोलिनियर असते एवढं फिक्स डोक्यात ठेवायचं. आता पुढच्या पार्टकडे बोलूया. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो आपला सेक्शन फॉर्म्युला इंटरनल डिव्हिजन एक्सटर्नल डिव्हिजन, त्यावर एक्झाम्पल एक गॅरंटी येण्याची असते. इंटरनल डिव्हिजन असेल किंवा एक तर सेंट्रॉइड फॉर्म्युला असतो. चला, त्यावर एक आपल्या समोर सम मांडतो. बघा, तुमच्या समोर मी आता क्वेश्चन ठेवलेला आहे, फाइंड द सेंट्रॉइड ऑफ अ टेट्राहेड्रॉन. सेंट्रॉइड म्हटलं की फॉर्म्युला समोर आपल्याला फिक्स डोक्यासमोर आले पाहिजे. एक तर असतो सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन, एक तर असतो सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. मग आता हा टेट्राहेड्रॉनचा आहे, म्हणजे 4 व्हर्टेक्स असतात. त्याचे पहिले पोझिशन वेक्टर डिफाइन करून घ्यायचे. बघा काय म्हणायचं, लेट कोणता आहे, के चा पोझिशन वेक्टर के बार, जो काय आहे बघा 5i मायनस 7j प्लस 0k सोडून द्या. के बार नंतर एल चा पोझिशन वेक्टर काय येणार, एल बार. एल काय असणार बघा i प्लस 5j प्लस 3k. त्यानंतर एल बार नंतर पुढचा बघा एम चा पोझिशन वेक्टर एम बार. तर त्याचं काय पोझिशन वेक्टर 4i मायनस 6j प्लस 3k. आणि एन चा पोझिशन वेक्टर एन बार 6i मायनस 4j प्लस 2k. चला, आपण पोझिशन वेक्टर नोट केलेले आहेत. इथे फक्त सांगायचं आहे के बार, एल बार, एम बार, एन बार बी द पोझिशन वेक्टर्स ऑफ व्हर्टायसेस के एल एम एन रिस्पेक्टिव्हली ऑफ टेट्राहेड्रॉन. ठीक आहे. चला, आता याचं काय पोझिशन वेक्टर जर माहिती झाले असेल तर म्हणायचं बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला. काय सेंट्रॉइड फॉर्म्युला टेट्राहेड्रॉनचा, जी बार इज इक्वल टू काय बघा, चौघांची ऍडिशन असते बघा, के बार प्लस एल बार प्लस एम बार प्लस एन बार अपॉन 4. चौघांची ऍडिशन अपॉन 4 केली गेली तर जी बार इज इक्वल टू काय बघा, सगळ्यांच्या व्हॅल्यूज टाकायच्या तुम्हाला. के बारची व्हॅल्यू बघा काय येते 5i मायनस 7j प्लस, त्यानंतर एल बारची व्हॅल्यू बघा i प्लस 5j प्लस 3k. त्यानंतर पुढचा तुमचा कशाची एम बारची व्हॅल्यू 4i मायनस 6j प्लस 3k याची व्हॅल्यू मांडली, प्लस पुढची शेवटची आहे बघा एन बारची व्हॅल्यू 6i मायनस 4j प्लस 2k. सर्वांच्या व्हॅल्यूज मी पुटअप केलेल्या आहेत आणि डिवाइड बाय 4 असतो, कारण डिवाइड बाय 4 व्हर्टेक्स आहेत म्हणून डिवाइड बाय 4. त्यानंतर सगळ्यांचे जर ऍडिशन केले आपण न्यूमरेटर मध्ये आय कॅप सोबत बघा 5i प्लस i म्हणजे 6i प्लस 4i म्हणजे 10i आणि 10 प्लस 6
16i क्या. आता जे ने जे सोबत ॲडिशन करा. बघा -7j -7j प्लस 5j, -7 प्लस 5 -2j, -2j -6j -8j, -8j -4 इट मीन्स -12j. आता के कॅप सोबत के चे ॲडिशन करा. 3k प्लस 3k 6k, 6 प्लस 2 8k. बघा ही झाली याची के ची ॲडिशन डिवाइड बाय 4. मी सर्वांचं जर डिनॉमिनेटर सेपरेट केलं म्हणजे 16/4i, 12/4j, 8/4k सगळ्यांचा डिनॉमिनेटर मी सेपरेट केला. कितीचा भाग केला बघा. 4 4 जा 16, 4 3 जा 12 आणि 2 4 2 जा 8. हा झाला आपला सेंट्रॉइड जिबार. जरा सेंट्रॉइड मिळाला म्हणजे जिबार तुमचा फर्स्ट वेक्टर माहीत झाला. विचारलं काय होतं, फाइंड द सेंट्रॉइड. सेंट्रॉइड विचारलं असेल तर मग प्रॉपर तुम्हाला सेंट्रॉइड सांगावं लागेल. सेंट्रॉइड म्हणजे काय असतो, जी ज्याचे क्वाड्रेसेस ज्याचे कोऑर्डिनेट्स काय आले बघा. जी बार बघा 4, -3, 2. सेंट्रॉइड म्हणजे पॉईंट आहे. पॉईंट जर विचारलं तर असं सांगायचं. पोर्शन वेक्टर असेल तर असा झाला बघा. हा एक क्वेश्चन महत्वाचा. आता हा सेंटर ऑफ टेट्राहेड्रॉन होता. जर सेंटर ऑफ ट्रायंगल विचारला तर त्यामध्ये शंका नसावी. काय तुम्ही सम दाखवत नाही पण फॉर्म्युला मात्र नक्की असावा, माहीत असला पाहिजे. जी बार जेवढं काय असतो, a बार प्लस b बार प्लस c बार अपॉन 3 हा असतो सेंटर ऑफ ट्रायंगल. त्याच्यावरती काय 3 वर्टिसेस दिले जातील, तिघांचे ॲडिशन अपॉन 3 करा. या 4 वर्टिसेस दिले, चौघांचे ॲडिशन अपॉन 4 केलं. सेंटर ऑफ टेट्राहेड्रॉन झाला, सेंटर ऑफ ट्रायंगल झाला. आता एक इंटरनल डिव्हिजनचं एक एक्झाम्पल बघू. आपल्या समोर बघा आता मी क्वेश्चन ठेवलाय बघा. एक काय क्वेश्चन ठेवला तर रीड करूया एकदा. फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट आर विच डिवाइड्स द लाइन जॉइनिंग द पॉइंट्स. लाइन जॉइनिंग द पॉइंट्स कोणते पॉइंट्स आहेत बघा, पी अँड क्यू. हुज पोझिशन वेक्टर्स आर. पी चा पोझिशन वेक्टर जो असेल मी पी बार मांडलाय, जो आहे तसा घेतला आपण. अँड क्यू चा पोझिशन वेक्टर आहे तर क्यू बार मांडलाय, तोही मांडला. त्यानंतर इन द रेशो कोणत्या रेशोमध्ये डिवाइड केलाय म्हणजे असे काहीतरी लाईन असले पाहिजे पॉईंट पी आणि पॉईंट क्यू ला. आणि डिवाइड कोणी केले बघा, डिवाइड द लाईन सेगमेंट. कोणता पॉईंट आर डिवाइड होतोय बघा, म्हणजे आर ने डिवाइड केलंय. कसं म्हटलं बघा, पहिल्या क्वेश्चन मध्ये इंटरनली म्हणजे रेशो दिले 3:2 म्हणजे 3:2 या रेशो मध्ये. आणि इंटरनली असेल तर असं असेल, एक्सटर्नल असेल तर आर बाहेर जाईल. असो, आता महत्त्वाचा पार्ट आहे की इंटरनली जसं मी सॉल्व्ह करेल, एक्सटर्नल सेम तसा असेल तुम्ही सेम करून घ्यायचं, फक्त साईन चेंज असेल. बघूया. पहिला पी बार माहिती आहे, क्यू बार माहिती आहे, एम माहिती आहे, एन माहिती आहे. एम काय असतो, एन हा आपला रेशो असतो जो त्याने दिलाय आपल्याला. मग आता इथं आपण पाहिजे मी कोणता सेक्शन फॉर्म्युला दॅट इज इंटरनली घेतो बघा. इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला काय असतो रे, आर बार इज इक्वल टू एम बी बार. बी बार म्हणण्याऐवजी आपला पी आणि क्यू बार आहे. सो मग इथं काय असतं, पी आणि क्यू पैकी उलटा असतो बघा. हा एम ची व्हॅल्यू आहे तुमची, ही एन ची आहे, तो उलट याने असं क्रॉस आणि याने असं असतो. म्हणजे एम इंटू क्यू दॅट इज एम क्यू बार प्लस एन इंटू पी एन पी बार अपॉन एम प्लस एन. हा झाला तुमचा इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला. चला यात व्हॅल्यूज टाकूया. आर बार इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू आहे 3, क्यू बार आहे बघा -5 आहे प्लस 2j -5k प्लस एन ची व्हॅल्यू आहे बघा 2 आणि पी बार ची व्हॅल्यू आहे 2i -j प्लस 3k डिवाइड बाय एम प्लस एन म्हणजे m3 आणि n2 दॅट इज 3 प्लस 2. म्हणजे आर बार इज इक्वल टू 3 ने मल्टिप्लाय करूया, 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया. 3 इंटू -5 दॅट इज -15i. 3 इंटू 2j 3 2 6j. 3 इंटू -5 15k. तिकडे 2 ने मल्टिप्लाय करा. 2 इंटू 2 4i. 2 इंटू -j -2j. 2 इंटू 3 6k. ही झाली मग त्याची मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड बाय 3 प्लस 2 म्हणजे आपलं किती 5. त्यानंतर न्यूमरेटरची टोटली ॲडिशन करून घेऊया. किती ॲडिशन केली बघा, आर बार इज इक्वल टू जर ॲडिशन केली -15i प्लस 4i म्हणजे -11i. पुढचा 6j -2j दॅट इज 4j. त्यानंतर -15k प्लस 6k म्हणजे -9k डिवाइड बाय 5 आहे तसा ॲज इट इज असेल. हा झाला आपला इंटरनल डिव्हिजन. आर बार ची व्हॅल्यू मिळाली. त्यांनी आर बार काय विचारलं होतं, फाइंड द पोझिशन वेक्टर म्हणजे आर बारच काढायचा होता जो मिळालाय. पाहिजे असेल तर फक्त डिएमटर सेपरेट करू शकता. आर बार इज इक्वल टू -11/5i प्लस 4/5j -9/5k क्या. हे आपलं फायनल आन्सर असेल. आता जर एक्सटर्नल डिव्हिजन तुम्हाला विचारलं असेल तर तुम्ही काय करणार, फक्त सगळे ॲज राहील, फक्त हा आर बारचा प्लस साईन जो आहे मध्ये त्याच्याऐवजी मायनस साईन घ्याल, बाकी सगळे ॲज आन्सर येईल.
त्यामुळे बघा इंटरनल डिव्हिजन एक्सटर्नल डिव्हिजन हा टॉपिक क्लिअर असावा, सेंटर्ड फॉर्म्युले क्लिअर असावे. आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा होता तुमचा बघा क्रॉस प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट जो आहे त्याच्यावरती लगेच मांडूया. चला बघत राहा, प्रॉपर रिव्हिजन तुमची होत जाणार आहे, कारण प्रॉपर बघा तुम्हाला सगळं असं चॅप्टर रिवाइज झाल्यासारखं होईल. एक गणित दोन गणित करून होणार नाही, पूर्ण चॅप्टर कव्हर करावं लागेल. क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर येईल कोणत्या कन्सेप्टवर येईल सांगता येत नाही, म्हणून तुम्हाला हे क्लिअर ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया लगेच. चला तर मित्रांनो बघा आपल्या समोर ठेवलाय मी काय 5वा सम ठेवलाय काय, इफ अ वेक्टर हॅज अ डायरेक्शन अँगल 45 डिग्री आणि 60 डिग्री फाइंड द थर्ड डायरेक्शन अँगल. लक्षात घ्या, थर्ड अँगल जर विचारला असेल तर हे 3D चा कन्सेप्ट आहे, आणि 3D म्हणत असाल तर अल्फा बीटा गॅमाचा पार्ट आला, आणि तीन अँगल काय असतात, अल्फा म्हणजे आपल्याला दिलाय 45 डिग्री, बीटा म्हणजे दिलाय 60 डिग्री, आणि गॅमा म्हणजे काय दिला आपल्याला जो फाइंड करायचा तो पण मिळवणार आहे. अल्फा बीटा गॅमा वर आपला फॉर्म्युला होता बघा 3D मध्ये cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा. यावरून आपण व्हॅल्यू मिळवू शकतो. याचा ऍडिशन किती असते बघा 1. चला याची व्हॅल्यूज टाकूया मी. cos स्क्वेअर अल्फाची व्हॅल्यू 45, cos स्क्वेअर 45 डिग्री प्लस cos स्क्वेअर बीटा म्हणजे 60 डिग्री प्लस cos स्क्वेअर गॅमा जो माहित नाही तो मिळवायचा. त्यानंतर cos 45 डिग्रीची व्हॅल्यू तर माहित आहेच 1/√2 असते. मी तो 1/√2 ठेवला, पण 1/√2 चा स्क्वेअर होणार आहे. 1/√2 चा स्क्वेअर काय होणार आहे 1/2 होईल. √2 चा स्क्वेअर काय असतो 2. त्यानंतर cos स्क्वेअर 60 आहे. cos 60 ची व्हॅल्यू हाफ असते, पण हाफचा स्क्वेअर होणार 1/4. आणि cos स्क्वेअर गॅमा ॲज इट इज इक्वल टू 1. पुढे आता या दोघांचा डिनॉमिनेटर सेम नाही, काम करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. क्रॉस मिळते बघा आपल्याला 4 1 जा 4 प्लस 2 1 जा 2 अपॉन 4 2 जा 8 प्लस cos स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. ऍडिशन आली बघा 4 प्लस 2 6/8 म्हणजे 6/8 प्लस cos स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. म्हणजे cos स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. हा प्लस 6/8 राईटला शिफ्ट केला, मायनस 6/8 त्याचा पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 8 1 जा 8 मायनस 6 म्हणजे येणार बघा 2/8. देन टेकिंग स्क्वेअर रूट घेण्याआधी थोडं सिम्प्लिफाय करूया. 2 1 जा 2 2 4 जा 8 म्हणजे उत्तर आले 1/4. पण ही व्हॅल्यू कशाची आहे cos स्क्वेअर गॅमाची. मला cos गॅमा पाहिजे, सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड cos गॅमा इज इक्वल टू 1/4 चा स्क्वेअर रूट 1/2, पण स्क्वेअर रूट आहे सो प्लस और मायनस येणार. मग ठीक आहे, प्लसचा विचार करूया. cosच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू हाफ असते, तर cosच्या कोणत्या अँगलची हाफ असते तर 60 डिग्री. और येण्याचं कारण काय की निगेटिव्हचा पार्ट आलाय, तर cos निगेटिव्ह कोणत्या क्वार्टर मध्ये असतो, तर cos निगेटिव्ह जो असतो बघा एक असतो सेकंड आणि एक असतो थर्ड मध्ये. लक्षात ठेवा, पहिल्या आणि चौथ्या क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह असतो cos, निगेटिव्ह कुठे सेकंड आणि थर्ड मध्ये. त्यामध्ये सेकंड थर्डचा फॉर्म्युला काय होता क्वाड्रंटचा, तो 180 मायनस थीटा, थर्डचा असेल तर 180 प्लस थीटा. मग आता या सेकंड आणि थर्ड मधला लोअर क्वाड्रंट कोणता आहे तर सेकंड आहे. मग सेकंड क्वाड्रंट उचलायचा असतो, मग 180 मायनस थीटा मी फॉर्म्युला यूज करेल. मग 180 मधून हा थीटा किती आला होता 60, मग 180 मायनस 60 किती होणार आपले 120 डिग्री. डायरेक्टली असं तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे. गॅमा मिळाला 60 डिग्री और 120 डिग्री. सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन होता बघा, दोन अँगल दिले तर थर्ड अँगल काढा म्हटलं की तुम्हाला ही प्रोसेस लक्षात ठेवावी लागेल. आता 3Dचे कन्सेप्ट निघालेले आहेत, तर लक्षात घ्या अल्फा बीटा गॅमा वरून जर डिसेस विचारले तर डिसेस काढायचा फॉर्म्युला काय होता, L इज इक्वल टू cos अल्फा, M इज इक्वल टू cos बीटा, N इज इक्वल टू cos गॅमा. म्हणजे तीन अँगल दिलेले असतील अल्फा बीटा गॅमा, तर आपल्याला डायरेक्ट LMN म्हणजे डिसेस पण काढता येतील. हे लक्षात असू द्यायचं नेहमी. डायरेक्शन अँगल आला की डायरेक्शन कोसाइन्स, डायरेक्शन कोसाइन्स असतील डायरेक्शन रेशियोज, यांचे फॉर्म्युले काय पटपट लक्षात आले पाहिजे. चला आता पुढच्या एक्झाम्पलवर येऊया. सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन पुढच्या समोर ठेवतोय बघा. आपल्या समोर पुढचा क्वेश्चन ठेवलेला आहे बघा, डिटरमाइन वेदर ए बार अँड बी बार आर ऑर्थोगोनल, पॅरलल और नीदर. यातला कोणता टाइप आहे ओळखायचा आहे. ऑर्थोगोनल म्हणजे काय होता की जर दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0 आला तर म्हणतो ऑर्थोगोनल. ऑर्थोगोनल म्हणजेच काय परपेंडिक्युलर वेक्टर्स. पॅरलल जर असेल तर त्याचा रेशो सेम आला पाहिजे. रेशो काय प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट, जसं की A1/B1, A2/B2, A3/B3 यांचं हे सगळं प्रोपोर्शनल मध्ये पाहिजे असतात. तर चेक करूया. पहिले दोन वेक्टर दिलेले आहेत, कोणत्या टाइपचा आहे ते ओळखायचं आहे. मग पहिलं काम तुमचं डॉट प्रोडक्ट फाइंड करा. मग A बार आणि B बारचं काय फाइंड करेल, पहिले डॉट प्रोडक्ट म्हणजे A बार डॉट B बार इज इक्वल टू A बारची व्हॅल्यू आहे बघा 4i मायनस j प्लस 6k इंटू B बार आहे 5i मायनस 2j प्लस 4k. मी दोघांचा डॉट प्रोडक्ट फाइंड केला
तर बघा आय ने आय ला मल्टिप्लाय करा तर आय डॉट आय 1 होऊन जाईल. 4 into 5 only 20. -1 into -2 म्हणजे मायनस मायनस प्लस 2. 6 into 4 6 4 जा 24 के ने केला मल्टिप्लाय. त्यानंतर याची ऍडिशन आली 20 + 2 22 किंवा 20 + 20 40 होती. 14 हे 4 आणि 2 आहेत दॅट इज 46. ऍडिशन 46 आली पण डॉट प्रोडक्ट 0 आलाय का तर विच इज नॉट इक्वल टू 0 नाही आलेला. 0 नसेल सो वी कॅन से ए बार अँड बी बार आर नॉट ऑर्थोगोनल. हे दोन्ही वेक्टर ऑर्थोगोनल नाही आहेत. ऑर्थोगोनल नसेल तर आपल्याला चेक करावं लागेल हे पॅरलल तर नाही आहेत. मग पॅरलल आहे का चेक करूया. पॅरललचा फॉर्म्युला तुमच्यासमोर मांडलाय मी. a1/b1 नंतर काय घ्यायचं a2/b2 त्यानंतर काय घ्यायचं a3/b3. a1/b1 कोण आहे तर a1/b1 म्हणजे बघा a बार आणि b बार चे पहिले स्केलर. बघा i चा स्केलर 4 आणि दुसरा b मध्ये i चा स्केलर 5 म्हणजे उत्तर आलं 4/5. नंतर a2 म्हणजे बघा j चा स्केलर -1 तिकडे j चा स्केलर -2 इकडे k चा स्केलर 6 तिकडे k चा स्केलर 4. बघा डिव्हिजन केलेले आहे. याचा भाग जातोय का तर मायनस मायनस प्लस हाफ. हे 6/4 आहे भाग 2 ने दिला तर 2 3 6 2 2 4. पण एक दिसून आलं की तीनही साइड इक्वल जर आल्या तर ते म्हटले पॅरलल आहे. पण हे तीनही टर्म मला इक्वल दिसत नाही म्हणजे a1/b1 नॉट इक्वल टू a2/b2 नॉट इक्वल टू a3/b3. जर तीनही इक्वल नसतील तर ते कोणता वेक्टर झालं बघा हे पॅरलल वेक्टर नाही एवढं मात्र कन्फर्म झालं. सो वी कॅन से a बार अँड b बार आर नॉट पॅरलल. हे पॅरलल सुद्धा नाही आहे म्हणजे ते परपेंडिक्युलर पण नाही आहे पॅरलल पण नाही आहे. म्हणजे हे कशामध्ये गेलं इट इज नायदर ऑर्थोगोनल नॉर पॅरलल इट मीन्स इट इज निदर. मग हे झालं बघा निदरचे केस. मी मुद्दाम असं समजा तुम्हाला दाखवून दिलेलं आहे महत्त्वाचं की यात परपेंडिक्युलरची पण आणि पॅरललची केस आली पाहिजे. मग यात परपेंडिक्युलर जर डॉट प्रोडक्ट इथं जर 0 आला असता तर मी इथंच म्हटलं असतं a बार आणि b बार आर पॅरलल किंवा a बार आणि b बार आर ऑर्थोगोनल. मग पुढे सॉल्व्हिंगची गरज नाही. जर इथं जर सगळे इक्वल आले असते तिथंच म्हटलं असते पॅरलल पण कोणतीच केस सॅटिस्फाय झालेली नाहीये म्हणून इट इज निदरचा पार्ट. ठीक आहे चला आता पुढचा पार्ट बघूया आपण. बघा तुमच्यासमोर पुढचा क्वेश्चन मी ठेवलेला आहे. फाइंड द एरिया ऑफ पॅरलोग्राम हुज ऍडजसंट साइड्स आर द वेक्टर्स. दोन वेक्टर दिलेले आहेत a बार आणि b बार. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा हा कारण तुम्हाला एरिया काढायला म्हटलं की विचारलं जातं. एरियाचा फॉर्म्युला आधी काय असतं मी तुम्हाला सांगतोय ते लिहितो एकदा. एरिया ऑफ पॅरलोग्राम याचा फॉर्म्युला काय होता तर याचे फॉर्म्युला दोन होते बघा पॅरलोग्रामचे. कोणते तर पहिला पार्ट होता मॅग्निट्यूड ऑफ a बार क्रॉस b बार. पण हा कशासाठी होता साइडसाठी. ऍडजसंट साइड्स ऑलरेडी दिलेले आहेत मग हाच फॉर्म्युला तिथे अप्लाय होईल. जर त्यांनी डायगोनल दिलेले असतील तर फॉर्म्युला हाच राहतो फक्त हाफ पुढे जोडायचा असतो. पण डायगोनल नाहीये म्हणून हा फॉर्म्युला आपल्या साइडसाठी हाच असेल. तर चला मी स्टार्ट करतो. आता आधी तुम्हाला एवढं फाइंड करून घ्यावं लागेल की a बार क्रॉस b बार. मग जी व्हॅल्यू येईल ती आपण इथे ठेवून देऊया. चला पहिला फाइंड करू a बार क्रॉस b बार. क्रॉस प्रोडक्ट काढणे म्हणजे सिंपल डिटरमिनंट काढायचा असतो. डिटरमिनंट मध्ये व्हॅल्यू मांडायचे असतात. काय असतो क्रॉस प्रोडक्ट तर i j k. a बार चे स्केलर मांडा. a बार स्केलर बघा 2 -2 1. b बार चे स्केलर मांडा दॅट इज 1 -3 -3. चला याचं डिटरमिनंट सॉल्व करूया. i कॅप आहे तसाच ठेवला. i कॅप इन ब्रॅकेट i चा कॉलम कट केला याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस इंटू मायनस प्लस 2 3 जा 6 मिडल साइन मायनस -3 1 जा -3 मायनस मायनस होतील +3 मायनस जे कॅप इन ब्रॅकेट जे चा कॉलम कट झाला यांचं क्रॉस करा 2 इंटू -3 -6 मायनस 1 इंटू 1 1 येणार आणि प्लस के कॅप इन ब्रॅकेट के चा कॉलम कट झाला यांचं क्रॉस करा 2 इंटू -3 -6 मायनस -2 1 जा -2 मायनस मायनस होणार आपला +2. म्हणजे आन्सर मिळाला बघा 6 + 3 9 i कॅप -6 -1 -7 होतील पण -7 इंटू मायनस +7 जे कॅप आणि शेवटचा -6 + 2 -4 के कॅप. तीनही व्हॅल्यूज माहित झालेल्या आहेत म्हणजे a बार क्रॉस b बार तुम्हाला मिळालेला आहे. पण नुसता क्रॉस प्रोडक्ट नकोय आपल्याला काय पाहिजे होता मॅग्निट्यूड पाहिजे त्याचं तेव्हा अजून एरिया तयार होतो. मग काय करू त्याचं मॅग्निट्यूड काढून घेऊ. मॅग्निट्यूड ऑफ a बार क्रॉस b बार. मॅग्निट्यूड काढणे म्हणजेच काय रे फक्त रूट मध्ये स्क्वेअरिंग करा. मग ते स्क्वेअरिंग केलं 9 चा स्क्वेअर आला 81 7 चा स्क्वेअर आला 49 4 चा स्क्वेअर आला 16. आता या सर्वांची ऍडिशन करून घेऊया. म्हणजे ऍडिशन किती ते बघा ते 6 6 प्लस 9 9 + 1 10 10 + 6 झाले बघा आपले 10 + 6 झाले 16 16 झाले बघा किती झाले बघा 9 + 1 10 10 + 6 16 1 कॅरी झाला 1 + 1 2 2 + 8 10 10 + 4 14 म्हणजे 146
हे त्याचं काय आलंय एरियाच म्हणावं लागेल, याचं मॅग्निट्यूड एवढं आलंय आणि हीच व्हॅल्यू जर ठेवली म्हणजे एरिया ऑफ पॅरलोग्राम किती आलं तुमचं म्हणायचं आहे. तर फायनली आन्सर एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू काय आलाय तो रूट मध्ये 146. एरियाचं युनिट काय असतं स्क्वेअर युनिट झाला बघा आपला एरिया काढायला विचारला जातो. IMP क्वेश्चन हे सगळ्यात चांगला प्रॉपर लक्षात ठेवायचा आहे. चला आता पुढे जाऊया एरिया नंतरचा पुढचा पार्ट. बघा तुमच्यासमोर मी क्वेश्चन ठेवला बघा महत्त्वाचा. फाइंड द डायरेक्शन रेशियोज ऑफ अ वेक्टर. अशा वेक्टरचे डायरेक्शन रेशियो काढा जे परपेंडिक्युलर टू दी टू लाईन्स. तो वेक्टर कसा आहे बघा दोन लाईनला परपेंडिक्युलर बघा असा वेक्टर असेल दोन लाईन जे असते तुमच्या त्या दोन लाईनला कसा असला पाहिजे तो परपेंडिक्युलर असला पाहिजे. मग आपण काय करूया हा जो वेक्टर फाइंड करायचा आहे त्याला सपोज आपण मी L नाव दिलं L बार हा वेक्टर शोधायचा आहे आणि ही जी पहिली लाईन आहे सपोज L1 बार L1 या लाईनला L2 म्हणू त्यांचे पोस्ट वेक्टर काय होते L1 बार आणि L2 बार म्हणजे हा L1 बार L2 बार आपल्याला गिवन आहे आणि यांचा परपेंडिक्युलर वेक्टर जो आपल्याला शोधायचा आहे. मग ठीक आहे मग याला मी L1 बार म्हणतो लेट L1 बार इज इक्वल टू काय दिलाय तर -2i प्लस j मायनस k आणि दुसरा L2 बार दुसरा वेक्टर बघा काय दिलं त्यांनी -3i -4j प्लस k. लक्षात घ्या आपला L बार शोधायचा आहे परपेंडिक्युलर वेक्टर म्हणजे L बार आहे. मग मी फाइंड करायचे L बार जर काढायचा असेल तर दोघांचा क्रॉस प्रोडक्ट जर केला तर तुम्हाला माहिती आहे परपेंडिक्युलर वेक्टर निघून येतो. मग दोघांचा क्रॉस प्रोडक्ट आपण करणार L1 बार क्रॉस L2 बार. मग दोघांचा क्रॉस प्रोडक्ट केला करणे म्हणजेच काय रे फक्त डिटरमिनंट फाइंड करणे. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय असतं आपला i कॅप j कॅप k कॅप. L1 बारचे स्केलर आहेत बघा -2 1 -1. L2 चे स्केलर आहेत -3 -4 1. जरा डिटरमिनंट सॉल्व करू म्हणजे आपला L बार निघून येईल. काय होईल डिटरमिनंट i कॅप ॲज इट इज इन ब्रॅकेट त्याचा कॉलम स्किप केला क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 1 जा 1 मिडल साइन मायनस इंटू मायनस तर प्लस होती 4 1 जा 4 मायनस हे प्लस झाले पण मिडल साइन मायनसच राहील लक्षात ठेवा नाही तर ते प्लस करू नका. चला मिडल साइन मायनस j कॅप इन ब्रॅकेट j चा कॉलम जर मी कट केला उरड्यांचा क्रॉस करून घ्या -2 1 जा -2 मिडल साइन मायनस इंटू मायनस हे पण प्लस होऊन जाईल बट 3 1 जा 3 प्लस k कॅप इन ब्रॅकेट k चा कॉलम कट केला यांचा क्रॉस करून घ्या मायनस इंटू मायनस प्लस 2 4 जा 8 मिडल साइन मायनस 8 मायनस किती बघा -3 इंटू 1 -3 आणि हा मिडल मायनस दॅट इज अ +3 म्हणजे आन्सर येईल बघा 1 4 म्हणजे -3i -2 -3 येणार -5 -5 इंटू मायनस दॅट इज अ +5j आणि शेवटचा 8 + 3 म्हणजे 11 k कॅप दॅट दिस इज अ L बार म्हणजे DRS ऑफ अ परपेंडिक्युलर वेक्टर r किती आले बघा DRS ऑफ परपेंडिक्युलर वेक्टर इज -3, 5, 11 हे झाले बघा DRS च्या परपेंडिक्युलर वेक्टरचे 3 5 11 बघा तुमच्या समोर मी क्वेश्चन ठेवलाय आता काय ठेवलं बघा इफ द वेक्टर्स तीन वेक्टर दिले बघा फर्स्ट सेकंड आणि थर्ड आर कोप्लेनर देन फाइंड p. कोप्लेनर जर तीन वेक्टर असतील तर p चे व्हॅल्यू काय असा क्वेश्चन आहे. मग काय तुम्ही पहिल्या वेक्टरला a बार मानलाय दुसऱ्या वेक्टरला b बार मानलाय थर्ड वेक्टरला c बार मानलाय ते सेव आपण तीन वेक्टर डिफाइन केले. नंतर काय सांगायचं तुम्हाला यामध्ये की गिवन तीनही वेक्टर कशा आहेत कोप्लेनर आहेत. इथे म्हणायचं सेन्स a बार b बार c बार आर कोप्लेनर. जर तीन वेक्टर कोप्लेनर असतील तर त्यांचा बॉक्स प्रोडक्ट 0 असतो. बॉक्स प्रोडक्ट म्हणजे काय रे डिटरमिनंट मध्ये व्हॅल्यूज टाकायच्या a बारचे स्केलर -3 4 -2 b बारचे स्केलर 1 जे नाही आहे म्हणजे काय रे 0 आणि हा 2 तसाच. त्यानंतर c बार स्केलर 1 - p आणि पुढचं काय 0 इज इक्वल टू 0. आता याचा डिटरमिनंट सोडवायला घेऊया. काय पहिले व्हॅल्यू -3 तसेच त्याचा कॉलम जर कट केला याचा क्रॉस काय 0 1 जा 0 मिडल साइन मायनस असतं पण 2 * -p -2p मायनस प्लस होणार 2p. पण डिटरमिनंट सगळ्यांना सॉल्व करता येत असेल तर तिथून पुढे काही शंका नसावी तर डिटरमिनंट प्रॉपर सोडवा. तर बघा शेवटचा क्वेश्चन तुमच्यासमोर ठेवलाय मी बघा कशाचा व्हॉल्यूम पार्ट काढायला विचारलं जातं. इफ द वेक्टर्स फर्स्ट वेक्टर सेकंड वेक्टर आणि थर्ड वेक्टर आर को टर्मिनस एजेस ऑफ पॅरलल पाइप. पॅरलल पाइपचे तिन्ही एजेस तुम्हाला दिलेले आहेत आणि फाइंड द व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पाइप. म्हणजे तीन एजेस दिलेले असतील त्याला काय म्हणायचं a बार b बार c बार. a बार म्हणजे जो पहिला वेक्टर असेल तो b बार म्हणजे दुसरा वेक्टर c बार म्हणजे तुमचा तिसरा वेक्टर. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पाइपचं फॉर्म्युला काय असतं बॉक्स प्रोडक्ट मध्ये a बार b बार c बार. बॉक्स प्रोडक्ट काढणे म्हणजे काय डिटरमिनंट काढणे. डिटरमिनंट मध्ये a बार स्केलर मांडले 3 जे नाहीये जे नसेल ते 0 घ्या k चा स्केलर 5 आहे तसाच. त्यानंतर b बार स्केलर बघा 4 2 -3 आणि त्यानंतर c चा स्केलर बघा 3 1 आणि 4. बस मला तर डिटरमिनंट सगळ्यांना सोडवता येतोय.
तेवढं आता मला सांगायची गरज नसावी की डिटर्मिनंट सोडल्यानंतर उत्तर काय येणार तुमचं 23 आणि व्हॉल्यूम ऑफ काय काढलं आपण व्हॉल्यूम काढले कशाचं पॅरलल पाईपचं जर एरिया असेल तर स्क्वेअर युनिट त्याचं व्हॉल्यूम युनिट असतं आणि त्याचं जर युनिट सांगायचं झालं व्हॉल्यूमचं तर क्युबिक युनिट असतं मग याचं व्हॉल्यूमचं युनिट द्यायला विसरायचं नाही. तर अशा प्रकारे मी मोस्ट टाइमली जे क्वेश्चन्स होते आपल्या वेक्टरमध्ये कव्हर अप केलेले आहेत. तर तरी आता तुम्ही याच्या रिलेटेड एक क्वेश्चन तुम्ही पण सॉल्विंग करा. आता व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पाईप झाला. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रलचा फॉर्म्युला असेल तर काय फॉर्म्युला होता आता हाच फॉर्म्युला असतो फक्त 1/6 त्याला जोडायचा असतो. फक्त असे थोडंसं तुम्ही पण ट्राय करा जेणेकरून पूर्ण चॅप्टर कव्हर अप होऊन जातो. तर चला तर आज आपलं महत्त्वाचं टॉपिक आपण कव्हर अप केलेला आहे. आता पुढच्या लेक्चरला नवीन टॉपिक बुक घेऊन येऊया. पाहूया कोणता आणायचा आहे. चांगला टॉपिक नक्कीच घेऊन येईल. तुम्ही असंच अपडेट राहा आणि कंटिन्युअसली यावरती व्हिडिओ बघत चला जेणेकरून तुमचे टॉपिकही कव्हर होत राहतील आणि तुमचा रेग्युलरली स्टडी पण होत राहील. कारण नंतर बोर्डच्या पेपर जवळ आल्यानंतर तुम्हाला स्टडीला वेळ मिळणार नाही. मग हे करावं ते करावं असं होता कामा नये. म्हणून रेग्युलर बेसिस बघत चला आणि प्रॉपर अपडेट राहा. तर चला तर भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये. धन्यवाद.